दोघांचा मृत्यू झालाय। निलेश ठाकरे आणि निलेश निकम अशी मृतांची नावं आहेत। एक जण बचावलाय। अकोल्याच्या तेल्हारा तालुक्यात ज्ञानेश्वर फोकमारे या नावाचा तरुण वाण नदीत वाहून गेलाय। तर नांदेडमध्ये गोदावरीच्या पात्रात बुडून नगर परिषदेच्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झालाय। विजय वाघमारे असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे। बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील आदर्श नगर बाल गणेश मंडळानं सदस्य गणेश विसर्जन करण्यासाठी गेले असता जवळच विहीगाव नदीजवळ हा गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांवर मधमाशांनी हल्ला केला। या हल्ल्यामुळे कार्यकर्ते आणि लहान मुलं विसर्जन सोडून मिळेल तिथे सैरावैरा पळू लागले। यात काही जणांना नदीत उडी घेत आपला जीव वाचवला। या हल्ल्यात जवळपास 20 लहान मुलं जखमी झालेत तर 15 पालक जखमी झालेत। या हल्ल्यात एक वृद्ध व्यक्ती गंभीर जखमी झाला असून त्याच्यावरती खामगाव येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत। तिथं धुरामुळे मधमाशाचं पोळ उठलं आणि ते त्यांना चावलं आणि त्यामुळे वेदनेमुळे ते विवळत होते आणि त्यांना रुग्णालयामध्ये लवकरात लवकर आणण्यात आलं। तर या 40 मुलांपैकी सर्वांची प्रकृती चांगली आहे। फक्त एक जे वयस्कर गृहस्थ आहे त्यांची प्रकृती सिरियस असल्यामुळे त्यांना इथं भरती करण्यात आलेलं आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न ज्यांनी केला अशा चुकीच्या लोकांना मुख्यमंत्र्यांनी खड्यासारखं बाहेर काढलं अशी बोचरी टीका सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांचं नाव न घेता मुक्ताईनगर इथं केली आहे। शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त खडसेंच्या मुक्ताईनगरमध्ये गुलाबराव पाटलांची तोफ पुन्हा धडाडली। कोणतीही निवडणूक नसताना या सभेला सुमारे 10,000 लोक जमल्यानं मुक्ताईनगरमधील भविष्यातील राजकीय चित्र वेगळं राहणार असं भाकीतही यावेळी गुलाबराव पाटील यांनी केलं। खडसेंनी व्यक्तिद्वेषाचं राजकारण करत माजी मंत्री सुरेश जैन, माजी आमदार संतोष चौधरी तसंच आपल्यालाही त्रास दिला। त्यामुळे भीमानं बकासुराचा वध केला तसा चंद्रकांत पाटलांनी मुक्ताईनगरमध्ये बकासुराचा वध करावा असं विधानही गुलाबराव पाटील यांनी यावेळी केलं। मैं वापस आ रहा हूँ, घर कब आओगे? आता नहीं है। भाई बस से घर कब आओगे? अब नहीं आओगे। आणि किती जागा शिल्लक आहे मंत्रिमंडळात ही पण राज्यमंत्र्याची। 10वी मधला माणूस 7वीत बसल का? वेळा बनवता कार्यकर्ते तुटू नये म्हणून मी येतोय, मी बसतोय। पण आज मी आपल्याला खात्रीपूर्वक सांगतो या महाराष्ट्र सरकारमध्ये युतीचं काम चांगलं चाललंय। जे खरे होते ते बरोबर मुख्यमंत्र्यांनी बाजू केली, बरोबर बाजू केलेला आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे। नव्यानं मंजूर केलेला नागपूर मुंबई द्रुतगती शीघ्र संचार महामार्ग हा समृद्धीचा महामार्ग नसून शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्यासाठीचा षडयंत्र विरोध केला आहे। शासनाने सन 2013चा भूसंपादन कायदा बाजूला ठेवत अतिरिक्त जमीन अधिग्रहित केली आहे। अतिरिक्त जमीन ही कंपन्यांना आणि उद्योगपतींना दिली जाणार आहे। सरकारने शेतकऱ्यांसोबत खेळ चालवला आहे असा आरोप शेतकरी करतायत। या प्रकल्पाला जमिनी देणार नसून या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा काँग्रेसचे आमदार वीरेंद्र जगताप यांनी दिला आहे। या प्रकल्पाला आणि विकास कामांना शिवसेनेचा विरोध नाही, मात्र विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांची अतिरिक्त जमीन बळजबरीने घेतली जाणार असेल तर त्याला शिवसेनेचा विरोध आहे अशी भूमिका अमरावतीचे खासदार आनंदराव अडसूळ यांनी व्यक्त केली आहे।
आमचीच जमीन आम्हाला 10 वर्षासाठी 4 एकर घेऊन 1 एकर देणार आणि आमच्याच जमिनीच्या भरोशावर ते 10 वर्षानंतरचं हिरवं स्वप्न दाखवणार, असा हा उधारीच्या पैशावरचा सगळा खटाटोप आहे. आणि म्हणून हे शेतकऱ्यांची समृद्धी नसून शेतकऱ्यांची बरबादीचा हा महामार्ग आहे. हा शेतकरी शेतमजुरांसोबत जो खेळ चाललेला आहे भूसंचयनाच्या नावाखाली, याला मुख्यतः आमच्या बाधित शेतकऱ्यांचा विरोध आहे. त्या शेतकऱ्याला जर त्या ह्याच्यामध्ये सामावून घेणार मालक करणार असो तर ती कल्पना नक्की चांगली आहे, परंतु जिथं आवश्यक आहे तेवढंच लँड ॲक्विजिशन करावं आणि अनावश्यक आहे त्या गोष्टी टाळाव्यात, अशा प्रकारची निश्चित माझी पण स्वतःची भूमिका आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.